मी तुम्हाला काय सांगितलं होतं की आत्ता सर्जरी गरजेची नाहीये, पण परतच यायचं नाही असं नाही व्हायला पाहिजे. बेसिक प्रॉब्लेम काय होतो की जेव्हा व्हेन्स बॉर्डर लाईन असतात, जेव्हा इंडिकेशन सर्जरीसाठी काही नसतं, आपण स्टॉकिंगने ट्रीटमेंट करत असतो, सो तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की आता एकदा झालं म्हणजे तो कागद फाडून टाकायचा, त्याच्यावर भेळ खायची आणि विसरून जायचं त्या आजाराबद्दल. असं नाहीये. ह्याला रेग्युलर फॉलोअप ठेवायला लागतो. आपल्या पेपरमध्ये दिलंय की नाही की 6 महिन्यांनी तुम्ही एकदा परत येऊन भेटा, तो फॉलोअप झाला नाही. आता तुम्ही 4 वर्षांनी आलाय, आता प्रॉब्लेम काय झालाय की तुम्हाला जखम झाली. आधी फक्त व्हेरिकोज वेन्स होत्या, थोडीशी सूज होती, त्याच्यामध्ये आता पायाला जखम झाली. आता ऑपरेशन करता येणार नाही का? अजूनही ऑपरेशन करता येईल आणि त्याला गत्यंतर नाहीये प्रॉब्लेम, कारण ऑपरेशन तर करायला लागणार आहे, ती जखम भरवायला लागणार. पण आता काय होणार आहे की ती जी जखम आहे ती जखम भरली तरी तो एरिया खराब राहणार आहे, तिथे काळपटपणा राहणार आहे, तर ती त्वचा नॉर्मल राहणार नाहीये, ती पातळ राहणार आहे आणि छोटं छोटं नुसतं खाजवलं किंवा खरचटलं तरी परत तिकडे अल्सर होऊ. सो अजूनही ऑपरेशन करणं पॉसिबल आहे 100%. त्यांनी होणार, ती जखम भरणार पण प्रॉब्लेम ऑलरेडी जो डॅमेज झालेला आहे तो आता रिकव्हर होणार नाही. सो आयडियली काय व्हायला पाहिजे की जेव्हा सांगितलंय की आता जरूर नाहीये व्हेरिकोज वेन्सची करायची, आता स्टॉकिंग्सवर आपण कंट्रोल करू, त्याच्यानंतर जो फॉलोअप पिरियड सांगितलेला असतो तो फॉलोअप करणं खूप महत्वाचं असतं, ज्याच्यावरनं आपण लक्ष ठेवतो की पुढे वाढत चालल्यात का वेन्स, क्लिनिकली डिटोरिएशन आहे का, त्रास वाढत चाललाय का, मग आपण सर्जरी करतो. ठीक आहे. सो आता नका काळजी करू, करून घेऊ.